नमस्कार मित्रांनो, मी सोपान कोळी ब्रेन बूस्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण फॅन बनवतोय ह्या अडॅप्टरचा. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचा दुसरा भाग बघणार आहोत. चला मग या लाईनला क्लिक केलं. याचा आउटर तर आपला मागच्या व्हिडिओमध्येच बनवून गेलेलं होतं. आता आपलं या पद्धतीने स्केच रेडी झालेली आहे. त्यानंतर या पद्धतीने सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक्सट्रूड मारायचं आपल्याला. 0.5 mm मध्ये या पद्धतीने एक्सट्रूड करून घेतलेलं. ओके करून तुम्ही शहानिशा करून घ्यायचं किती परफेक्ट झालंय की नाही तुमच्या मॉडेलमध्ये करताना. आणि आता एक्सट्रूड परत मारायचं आहे त्याला. पण आता त्याचं बॉटम बाजू बनवायची. आता बॉटमची बाजू बनवायची. एक्सट्रूड केलं आणि हे ॲल्युमिनियमच्या सरफेसपर्यंत म्हणजे ॲडॅप्टरचा जो सरफेस आहे तिथपर्यंत याला प्लास्टिकला बनवून घ्यायचं आहे आणि जॉईंट करून घ्यायचं. आणि हे पंख आहेत. पंखांना सिलेक्ट करायचं, कंबाईन करायचं, ओके करायचं. एक मॉडेल झालं आहे. पंखे वेगळे आणि बॉडीचे वेगळे. ओके 1 mm बाहेर काढले. ओके जॉईंट. साईड व्ह्यूने बघून घ्यायचं, फ्रंट व्ह्यूने बघून घ्यायचं, बॅक व्ह्यूने बघून घ्यायचं. जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने बघून घ्यायचे. हे आता फॅन असं आपल्याला असं दिसणार आहे. बॉडी हाईट केली अडॅप्टरची. फॅन या पद्धतीने तुम्हाला दिसणारे मुवमेंट करून घ्यायचे. त्याची 2-3 डायरेक्शनमध्ये बघून घ्यायचं. स्केच हाईट केली. आता याला होलोवरती क्लिक केला. होलोवरती क्लिक करून हे या पद्धतीने प्लास्टिक होलो करून घ्यायचं आहे. पूर्ण 0.5 ठेवायचं आहे. इनसाईडमध्ये सेलमध्ये या पद्धतीने ते फुल सेल होऊन जाईल. नंतर राईट साईडला येऊन स्केच करायचे. राईट क्लिक करून स्केच करायचं आणि या ठिकाणी या पद्धतीने कट करून टाकायचं. आपल्याला बघायचं आहे की आपल्याला होल कट नको होऊन जायला, म्हणून नट बोल्ट लावायचा. होल कट नको व्हायला म्हणून तुम्ही वायर फ्रेम करून बघू शकतात. वायर फ्रेम करण्यासाठी तुम्हाला माहिती असेल कंट्रोल 4, कंट्रोल 5, कंट्रोल 6 हे या पद्धतीने तुम्हाला ते वायर फ्रेम पण करता येतात, मॉडेल पण करता येतात, वेंडरिंग पण करता येते. काय त्यामध्ये तुम्ही ते ऑप्शन शॉर्टकटमध्ये वापरू शकता. आणि या पद्धतीने एक्सट्रूड करून हे असं कट करून घेतलेलं आहे मी. दोन्ही साईडला कट करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. ओके ओके सिलेक्शन करून घ्यायचं. फुल बघायचं आहे
कुठे दुसरं कट तर नाही होत. स्केच ऑन करून तुम्ही या पद्धतीने स्केचला हलवू शकता. ओके, हाईट केली. या पद्धतीने पंख्याचे पाते लावलेत, बॉडी बनली आणि हे अडॅप्टरचा फॅन रेडी झालेला आहे. पद्धतीने हा फॅन दिसतोय की नाही? ओके, आता रेंडर मारायचं. या पद्धतीने रेंडर करून बघायचं. रेंडर मारल्यावरती रेंडर चालू आहे. रेंडर चालू होणार आता. या ठिकाणी तुम्हाला रेंडरचे ऑप्शन दिसेल. इन कॅनव्हासमध्ये तुम्हाला बघायचं आहे. या पद्धतीने पहिला तुम्ही चेक करू शकतात कुठे काही प्रॉब्लेम दिसतंय का. काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला रेंडर मारून घ्यायचे. या पद्धतीने फोन स्विच ऑफ झाला होता माझा, म्हणून मी तुम्हाला हे रेस्ट टेक्स्चरिंगचं दाखवता नाही आलं मला. तर मी तुम्हाला आता हे टेक्स्चरिंगचं नंतर कधीतरी दुसऱ्या मॉडेलमध्ये दाखवून देईल. या पद्धतीने आपण टेक्स्चरिंग करून घेतलेलं आहे. न्यू कंपोनंट परत घेतलेलं आहे स्टँडर्डमध्ये आणि फॅन एस एस जाली क्लिक केलं. हे घेतलं, न्यू कंपोनंट सेपरेट आलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला जाली बन. पहिला बॉडीला क्लिक करून प्लेनला क्लिक केला. हे अशा पद्धतीने प्लेन आलेलं आहे. त्या प्लेनवरती तुम्ही स्केच करायचं. प्लेनवरती स्केच करायचं. राईट क्लिक करून स्केच केलं आहे. स्केच करायचे आता आपल्याला सेंटर. याचं सेंटर तर आपल्याला भेटूनच जाणार आहे आता. पी प्रोजेक्ट करून प्रोजेक्ट केलाय. पी प्रोजेक्ट करून प्रोजेक्ट मारून ते जे होल आहेत बघूया आपण. सेंटरला लाईन करून ही सेंटर टाकली. याचे तो होल टाकला. या पद्धतीने मतलब जाली टाकली सेंटरची आणि सर्क्युलर पॅटर्न करूया आता. याला दोघांना सर्क्युलर करायचा. पिवट पॉईंट सेंटर ठेवायचा. 4 या पद्धतीने आलेलं आहे. आता हे तुम्ही समजून घ्या. याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, तुम्ही ते ॲडजस्ट करू शकतात. कारण की याच्यामध्ये असं होतं की आता मी रँडमली केल्यामुळे ते पूर्ण चुकत आहे ना, त्यामुळे तर तुम्ही आता मी पण रँडमली केलं आहे म्हणून रँडमच करून घेता आता पूर्ण. या पद्धतीने लाईन ड्रॉ करतो मी. ओके, इथून इथपर्यंत जॉईन केलं. या पद्धतीने दुसरं पण याच पद्धतीने करायचं आपल्याला. पण आपण आता मिरर मारून घेऊया. हे असं करण्यापेक्षा एक एक सिलेक्ट करण्यापेक्षा मिरर मारूया. मिरर मारण्यासाठी एक लाईन अशी टाकली आपण आणि ती कंस्ट्रक्शन लाईन आहे, म्हणजे ती येणार नाही ड्रॉइंगमध्ये. दोन्ही क्लिक केले. मिरर लाईनला क्लिक केला. इकडची कॉपी इकडे आली. झालं. सिंपल पद्धतीने तुम्ही स्केचिंग करताना भरपूर काय काय इथं तुम्हाला शिकायला भेटणार आहे. कारण की स्केचिंग करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तुम्ही हे बघू शकता. आता परत मी पॅटर्न करते. सर्क्युलर पॅटर्न करते. नाही, रेक्टँगल पॅटर्न करते मी.
2 होल केले, खालचे पण 2 होल केलेत. ओके, या पद्धतीने झालेलं आहे. तर आपल्याला आता या ठिकाणी ओके स्केचच्या बाहेर गेलो, लाईनला प्लस एडिट केस केली, परत अजून एक झाली टाकली, दुसरी परत टाकली, तिसरी, अजून एक टाकायची, चौथी नाही, चौथीची गरज नाही पडणार. ओके, बाहेर पडलो, पाईप केला, पाईप 0.5 या पद्धतीने तुम्ही बघून घ्यायचे सेक्शन कसं 0.5 मध्ये ठेवायचं आणि ओके करायचं. आणि तुम्हाला याच पद्धतीने स्केच ऑन करायची, परत पाईपमध्ये जायचं आणि डिफॉल्ट आता ते सेव्ह झालेलं आहे त्याच पद्धतीने ती सेटिंग राहू द्यायची. सिलेक्ट करत करत तुम्ही हे सर्व बनवून घ्यायचे. पाईप चारी, ओके, पाईप डन. चारी सिलेक्ट नाही होते, एक एक करायचे तुम्हाला रँडम. एक केलं, दुसरं केलं, तिसरं करतो, ओके, झालेलं आहे. आता या लाईनला बनवायचं. तर तुम्ही या लाईनला बनवायचं तर मर्ज करून टाकायचं. या पद्धतीने न्यू घेतलेलं आहे, मर्ज नाही केलं. सॉरी, आपली जाडी झालेली आहे. जाडी अशी वाटते मला की बारीक आहे, थोडी जास्तच बारीक वाटते. 0.5 आहे ना, 0.5 ला जाडी लई बारीक वाटते. आता मी मेन पेजला ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे, कसं दिसतंय बघूया. जाडी खूपच बारीक झालेली आहे, तर आपण त्यासाठी स्केचला एडिट करूया. व्यवस्थित स्केच एडिट करून घेऊया. पहिला डायमेन्शन देऊन देऊया. आता मोठं झालेलं आहे, 3चा होल द्यायचा. ओके, 3चं एकामध्ये केलं म्हणजे ते सर्वांमध्ये होऊन जाईल. काय पॅटर्न यूज केलेला आहे, रेक्टँगल पॅटर्न. ओके, झालं, डन. या पद्धतीने अजून तुम्हाला हा मध्ये या ठिकाणी असं पाईप येऊन गेलेला थोडा, तर तो पाईप काढण्यासाठी आपण इथं जायचं आणि कैची यूज करायची, कट करायचं आहे. ओके, या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, लाईनला टच ठेवायचं आहे. या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. ट्रिम टूल म्हणता याला. या पद्धतीने तुम्ही ट्रिम करू शकता. ओके, डन. ॲक्टिव्ह करायचं आता मेन पेजला. ॲक्टिव्ह झालं. या पद्धतीने ते तुमचं जाली दिसते. तरी मला याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटते, पण तुम्ही व्यवस्थित बनवू शकतात. म्हणजे थोडासाच नाही, बराच प्रॉब्लेम आहे वाटतं याच्यात. पण तुम्ही आता हे जे थिकनेस आहे पाईपची, ती थिकनेस तुम्हाला चेंज करायची. 0.5 घेतलं आहे, तर मी 1 mm करतो. फाईलला 1 mm करूया सर्वांचीच. 1 mm ला बेस्ट राहील ते. ओके, डन.
लागते. सगळ्यांना रँडमली एक एक करून 1 mm करायचं. ही थिकनेस बरोबर वाटते. 1 mm ची झाली. त्याआधी तुम्ही आता लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज. तुमचा एक लाईक माझ्यासाठी मोटिवेशनचं काम करतंय. मी असेच नवनवीन व्हिडिओज बनवत राहणार आहे. पण फ्युजन 360चं सिरियल चालू आहे, तर आता आपली स्केचिंग झालेली आहे, तर आता डिझायनिंग चालू झालेली आहे. 3D मॉडेलिंगची 3D मॉडेलिंग करणार आहेत आपण फ्युजन 360मध्ये, आणि याच पद्धतीने आपण नवनवीन व्हिडिओ बघणार आहे. थँक्यू.